हॅलो माय डिअर स्टुडंट, वेलकम बॅक टू इन्स्पायर अकॅडमी. स्वागत आहे पुन्हा एकदा नवीन आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ मध्ये. सो आजचा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट होणार आहे इंग्लिश बोलण्यासाठी. सो टुडेज व्हिडिओ इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर स्पीकिंग इंग्लिश. कसं ते सांगते. आजचा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघाल तर 20 ते 25% इंग्लिश तुम्हाला या व्हिडिओ मधूनच शिकायला मिळणार आहे. कारण बघा, आजचा जो टॉपिक आहे तो खूप इम्पॉर्टंट आहे इंग्लिश बोलण्यासाठी. वर्बचा फर्स्ट फॉर्म आपण घेणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्हाला पूर्ण बघायचा आहे, कारण की या व्हिडिओच्या शेवटी ह्या टॉपिकचं जे ऍप्लिकेशन आहे ते कसं करायचं इंग्लिश बोलण्यासाठी ते सुद्धा मी इथे सांगणार आहे आणि त्याचे काही एक्झाम्पल सुद्धा घेणार आहे. सो बघा, आजचा टॉपिक आहे V1. इट मीन्स फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब. ओके, फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब इन मराठी क्रियापदाचे पहिले रूप. त्याला फर्स्ट फॉर्म पण बोलतात, बेस फॉर्म पण बोलतात किंवा मेन वर्ब सुद्धा बोलतात. ओके, मग आता हा इंग्लिश बोलण्यासाठी वापरतात कुठे, तर तो वापरला जातो बघा, जे अकॉर्डिंग टू टेन्सेस जर तुम्ही जाल तर सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये वापरतात. मग सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे काय? साधा वर्तमान काळ. आता साधा वर्तमान काळ मराठीत बघितलं तर आपण साध्या वर्तमान काळामध्ये कोणते वाक्य बोलतो, तर जे क्रिया तुम्ही रोज करता, ज्या ऍक्शन्स रोज होतात, जसं की सूर्य पूर्वेला उगवतो, मी सकाळी उठतो, आंघोळ करतो, नाश्ता करतो, जेवण करतो, ह्या ज्या क्रिया आहेत त्या नेहमी घडणार आहेत. मग याचं जर इंग्लिश बोलायचं असेल तर आपल्याला सब्जेक्ट नंतर वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करावा लागतो. फॉर एक्झाम्पल, मी इंग्रजी शिकवते, याच्यामध्ये मी साठी आपण वापरतो आय आणि शिकवण्यासाठी वापरतो टीच. सो आय टीच इंग्लिश. आता ही क्रिया कधीतरी घडते का, तर नाही. इट इज हॅपन एव्हरी डे. मी इंग्लिश शिकवते रोज. ओके, सो बघा, रोज होणाऱ्या क्रियेसाठी जसं की मी सकाळी लवकर उठते, आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग, हे नेहमी घडणार आहे, रोज घडणार आहे. मग रोज होणाऱ्या क्रियेसाठी आपल्याला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करावा लागतो. मग आता बघा, इथे फर्स्ट फॉर्म ऑफ दी वर्ब क्रियापदाचे पहिले रूप. मग क्रियापद म्हणजे तुम्हाला माहित आहे की जिथे क्रिया आहे, क्रिया दाखवणारा शब्द. इन इंग्लिश ऍक्शन वर्ब, जिथे जिथे ऍक्शन दिसते. ऍक्शन कोणते असते? खाणे पिणे, येणे जाणे, उठणे बसणे, हसणे बोलणे, ह्या सगळ्या काय आहेत? लिहिणे वाचणे, ह्या क्रिया आहेत. मग तेच इंग्लिश मध्ये कसं येणार? खाण्यासाठी आपण वापरतो ईट, जाण्यासाठी वापरतो गो, बोलण्यासाठी वापरतो स्पीक, शिकवण्यासाठी वापरतो टीच आणि शिकण्यासाठी वापरतो लर्न. मग आता जसं मराठीमध्ये बोलतो तसंच आपल्याला इंग्लिश मध्ये कन्वर्ट करायला खूप इझी जाणार आहे. मग आता बघा, इथे सिंपल प्रेझेंट मध्ये वापरतात, तर वाक्याच्या शेवटी कंपल्सरी ते, तो, ता हे शब्द येणार आहे. फॉर एक्झाम्पल, ती शाळेत जाते. ओके, तो शाळेत जातो, ते शाळेत जातात. मी सकाळी लवकर उठतो, ती सकाळी लवकर उठते, ते सकाळी लवकर उठतात. ओके, म्हणजे हे जे आहे हे कंपल्सरी जातो, येतो, खातो, पितो, उठतो, बसतो, बोलतो, हसतो, रडतो, उड्या मारतो, शिकतो, शिकवतो, लिहितो, वाचतो, म्हणजे एव्हरीडे ऍक्शन्स आहे. तर सब्जेक्ट नंतर तुम्हाला वर्ब घ्यायचं आहे आणि नंतर अदर वर्ड्स. आता याचं जे स्ट्रक्चर आहे ते बघा कसं असणार आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब प्लस ऑब्जेक्ट. जसं की ज्या वेळेला आपण ओरल इंट्रोडक्शन घेतलं वर्बचं, त्यावेळेलाच मी क्लिअर केलेलं आहे की जो मराठीत शेवटी येणारं जे क्रियापद आहे ते इंग्लिश मध्ये सेकंड नंबरला येतं. म्हणजे सुरुवातीला सब्जेक्ट घ्यायचा आणि त्यानंतर वर्ब यूज करायचा. आता फर्स्ट फॉर्म यूज करायचं की सेकंड यूज करायचा, तर आपण इथे फर्स्ट घेतोय, म्हणजे इथे वर्बचा फर्स्ट फॉर्म येणार अँड देन ऑब्जेक्ट. आता इथे थोड्याशा कंडिशन्स आहेत डायरेक्टली, जसं की आय टीच इंग्लिश, हे खूप सोपं आहे. मला आईस्क्रीम आवडते, आय लाईक आईस्क्रीम, हे पण खूप सोपं आहे. बट इथे काही कंडिशन्स अशा आहे की जिथे वर्बला एस किंवा ईएस फॉर्म सुद्धा लागतो. मग तेच आपल्याला इथे क्लिअर करायचं आहे. मग बघा, हा जो वर्ब आहे फर्स्ट फॉर्म आपण त्याला म्हणतो. आता याच्यामध्ये काय काय कंडिशन्स आहे बघा. जर सब्जेक्ट दोन किंवा दोनापेक्षा जास्त
म्हणजे दोन व्यक्ती असतील जे करते आहे, सब्जेक्ट म्हणजे तुम्हाला माहिती आहे की करता, जो काम करतो. आता तो जर दोन दोन व्यक्ती असतील किंवा दोनापेक्षा जास्त असतील तर सब्जेक्टच्या नंतर तुम्हाला फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. अनेक सब्जेक्ट साठी वर्बचा फर्स्ट फॉर्म. आणि जर सब्जेक्ट एक असेल म्हणजे सिंग्युलर सब्जेक्ट असेल, एकच म्हणजे जी क्रिया करणारी व्यक्ती जर एकच असेल, फॉर एक्झाम्पल तो शाळेत जातो. ओके, मग आता क्रिया काय आहे? शाळेत जाण्याची क्रिया आहे. जाण्याची क्रिया आहे, मग ती कोण करतंय? तर तो करतो आहे. मग तो हा काय आहे? तर एक व्यक्ती आहे, बरोबर, सिंग्युलर आहे. मग ज्या वेळेला सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्या सब्जेक्टच्या पुढे जे येणारे वर्ब आहे त्याला एस किंवा ईएस फॉर्म लागतो. जसं की तो शाळेत जातो, आता इथे काय येईल? तो मीन्स ही, आणि जाण्यासाठी वापरतात गो. मग ही गो टू स्कूल येईल का? तर नाही, ही गोज टू स्कूल. का गोज घेतला? जस्ट बिकॉज ऑफ सब्जेक्ट इज सिंग्युलर, तो सिंग्युलर आहे. जसे की ते शाळेत जातात. ओके, ते अनेक आहेत. अनेक म्हणजे शाळेत जाण्याची क्रिया आहे तर ती करणारी व्यक्ती किती आहेत? तर एकापेक्षा जास्त आहेत. ते शाळेत जातात. मग आता इथे वर्बला एस एस लावण्याची गरज नाहीये कारण सब्जेक्ट जास्त आहे, मल्टिपल आहे. सो दे गो टू स्कूल. ही गोज टू स्कूल अँड दे गो टू स्कूल. हा याच्यामध्ये चेंजेस आहेत. मग बघा, दोन किंवा दोनापेक्षा जास्त असतील तर इथे काय वापरा? वर्बचा फक्त फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म वापरा. आणि सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्याच वर्बला एस किंवा ईएस वापरा. आता याला तुम्ही V5 सुद्धा म्हणू शकता, म्हणजे वर्बचा क्रियापदाचे पाचवे रूप, फिफ्थ फॉर्म ऑफ दी वर्ब. आता बघा, इथे जर गो असेल ना तर इकडे होणार आहे गोज. इकडे जर राईट असेल तर इकडे काय असणार आहे? राईट्स. इकडे जर सिंग असेल इकडे होणार आहे सिंग्स. ओके, अजून कोणता घेता येईल? इकडे जर प्ले असेल इकडे होणार आहे प्लेस. ओके, म्हणजे हा चेंजेस आहे अनेक सब्जेक्ट आणि सिंग्युलर सब्जेक्ट मध्ये. आता इथे एक्सेप्शन काय आहे बघा. इथे एक्सेप्शन फक्त काय आहे? तर आयचं आहे. आय जरी सिंग्युलर असेल तरीही आयच्या पुढे वर्बचा फर्स्ट फॉर्मच वापरला जातो. तिथे एस ईएस लावण्याची गरज नाही. फॉर एक्झाम्पल, आय टीच इंग्लिश. आता इथे टीचर्स झालं का? नाही. आय हा एक्सेप्शन आहे, अपवाद आहे. आयच्या पुढे येणारा जो वर्ब आहे त्याला एस ईएस लागत नाही. तिथे फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म लागतो किंवा वापरला जातो. जसं की मी शिकवते, आय टीच. मी बोलते, आय स्पीक. मी खाते, आय ईट. मला आवडते, आय लाईक. ओके, तिथे एस ईएस लावण्याची गरज नाही. आता बघा, इथे आयच्या पुढे हे यूज केलं जाणार आहे. आणि सिंग्युलर सब्जेक्ट कोणते आहेत मग? जसे की ही, शी, इट किंवा एखादा सिंग्युलर सब्जेक्ट असेल तर त्याच्या पुढे येणाऱ्या वर्बला आपण एस ईएस लावतो. आणि जे प्लुरल सब्जेक्ट आहे, आय, यू, वी, दे किंवा दोन व्यक्ती असतील तर त्याच्या पुढे जे येणारं वर्ब आहे ते फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज केला जातो. इथपर्यंत क्लिअर असेल तर आपण एक्झाम्पल्स घेऊया. ओके, इथे काही एक्झाम्पल्स आहे, मराठीमध्ये लिहिलेले आहे. इथे तुम्हाला हेच बघायला पाहिजे बघा. तो, ते, तो. ओके, म्हणजे ह्या रोजच्या क्रिया आहेत म्हणून. पहिले एक्झाम्पल बघा, तो सफरचंद खातो. ओके, इट्स हॅपन एव्हरी डे. नेहमी सिंपल पास्ट मध्ये घडणारी घटना आहे. आता तो साठी आपण वापरणार ही. आणि खाण्याची क्रिया आहे, जसे की सब्जेक्ट नंतर आपल्याला वर्ब घ्यायचा आहे. सो इथे ऍक्शन कोणती आहे? क्रिया कोणती आहे? तर खाण्याची क्रिया आहे. मग तो, खाण्यासाठी आपण वापरतो ईट. सो ही ईट. आता ईटला एस लावावा लागणार आहे कारण इथे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सो ही इट्स an apple. ओके, ही इट्स an apple. आता इथे an का घेतला? तर हा जो ऍपल वर्ड आहे इट स्टार्ट विथ वॉवेल साऊंड. सो वॉवेल साऊंड ने स्टार्ट झालेला आहे म्हणून इथे an घेणं नेसेसरी आहे. सो बघा, ही इट्स an apple. नेक्स्ट एक्झाम्पल इज नेहा गाडी चालवते. आता सब्जेक्ट आहे नेहा. गाडी चालवण्याला बोलतात ड्राइव्ह.
ओके. आता इथे ड्राईव्ह घ्यावा लागणार आहे. नेहा सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सो नेहा ड्राईव्ह अ कार. देन मला आईस्क्रीम आवडते. आता इथे जरी सिंग्युलर असेल पण मी तुम्हाला सांगितलं आहे की आयच्या पुढे तुम्हाला फक्त वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे. सो आय लाईक आईस्क्रीम. आय लाईक आईस्क्रीम. राहुल पत्र लिहितो. राहुल writes a letter. Rahul writes a letter. Rahul is a singular person. That's why we use s or es of subject. Then सूर्य पूर्वेला उगवतो. आता सूर्य पूर्वेला उगवतो नेहमी घडणारी क्रिया आहे. आता इथे सब्जेक्ट काय आहे? सूर्य. आपण काय घेणार? द सन. आता द काय घ्यायचं आहे हे तर तुम्हाला क्लिअर असेल, कारण ज्या युनिवर्स मध्ये जे सिंग्युलर थिंग असते, एकच वस्तू असते, तर त्याच्यासाठी आपण द यूज करतो. मग सूर्य एकच आहे. ओके. सो द सन इज अ सब्जेक्ट. उगवण्याला आपण म्हणतो राईज किंवा अराईज. आता इथे काय? रायझेस. रायझेस का? तर एक आहे. द सन रायझेस टू ईस्ट. ओके. द सन रायझेस टू ईस्ट. अँड नेक्स्ट इज आम्ही क्रिकेट खेळतो. आम्ही म्हणजे इथे प्लुरल सब्जेक्ट आहे. वी प्ले क्रिकेट. ओके. इथे प्लुरल सब्जेक्ट आहे म्हणून इथे त्याच्या पुढे येणारा वर्बला एस एस लागला नाही, फक्त वर्ब यूज केला. तर बघा, तो सफरचंद खातो. ही इट्स अन ऍपल. नेहा गाडी चालवते. नेहा ड्राइव्हज अ कार. मला आईस्क्रीम आवडते. आय लाईक आईस्क्रीम. राहुल पत्र लिहितो. राहुल राइट्स अ लेटर. सूर्य पूर्वेला उगवतो. द सन रायझेस टू ईस्ट. अँड आम्ही क्रिकेट खेळतो. वी प्ले क्रिकेट. आता बघा, याचा वापर करून तुम्हाला इंग्लिश कसं बोलायचं आहे. बघा, सकाळी उठल्यापासून तर संध्याकाळी झोपेपर्यंत तुम्ही जेवढ्या क्रिया करतात, जेवढ्या ऍक्शन्स करतात, त्याच्यासाठी तुम्हाला ऍक्शन वर्ब यूज करावा लागणार आहे. म्हणजे तुमचं जे डेली रुटीन आहे ते तुम्हाला ह्या टॉपिकचा यूज करून बोलता येणार आहे. जसे की मी सकाळी लवकर उठते. आय वेक अप अर्ली इन द मॉर्निंग. मी एक्सरसाइज करते. आय एक्सरसाइज फॉर सम टाइम. त्यानंतर मी आंघोळ करते. आय टेक बाथ. म्हणजे बघा, इथे सब्जेक्ट नंतर कंपल्सरी तुम्हाला वर्बचा फर्स्ट फॉर्म यूज करायचा आहे आणि तुमचं डेली रुटीन बोलायचं आहे. म्हणजे आजचा टॉपिक बघा किती इम्पॉर्टंट आहे. त्याचा यूज करून आपण लगेच इंग्लिश बोलू शकतो. सो आजच्या पुरतं एवढंच. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि काही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट्स मध्ये विचारू शकता. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू सो मच.